स्वामी समर्थ हे राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहेत। त्यामुळे सोलापूर विमानतळाला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव देण्यात यावं। त्यासोबत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या 40% अनुदान वाढीचा निर्णय तातडीनं घेऊन ग्रंथालय कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, या मागण्यांचं निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिलं। कुलकर्णी यांनी अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला। त्यानंतर त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन अजित पवार यांच्याकडे देऊन ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना साकडं घातलं। राज्यामध्ये 11,000 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय आहेत। या ग्रंथालयामध्ये जवळपास 20,000 कर्मचारी तुटपुंजा मानधनावर काम करत असून त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागवण्याकरिता त्यांना आवश्यक इतकं सुद्धा मानधन मिळत नाही। आर्थिक परिस्थिती बिकट असूनही अशा परिस्थितीमध्ये राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयातील 20,000 कर्मचारी ग्रंथालयामध्ये काम करत आहेत। त्यामुळे ग्रंथालयांचं अनुदान वाढ करून दर्जा बदल, नवीन ग्रंथालयास मान्यता देणं आणि केंद्र शासनाच्या निधी प्रत्येक ग्रंथालयास देण्यासंदर्भाच्या प्रस्तावास ही मंजुरी मिळावी। तसंच राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचं 40% अनुदान वाढीचा निर्णय तातडीनं घेण्यात यावा, याबाबत महेश कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली। यावेळी शरद एच्चे उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।